हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता यामध्ये सामाजिक संवेदन हा घटक याच्यामध्ये बघणार आहोत. सोशल परसेप्शन. काय? सोशल परसेप्शन किंवा सामाजिक संवेदन. आता सामाजिक संवेदन, सोशल परसेप्शन. आता आपण यामध्ये सामाजिक ज्या अनेक गोष्टी आहे की मी तुला समजू शकते असे वाक्य बोलतो. इतरांना समजून घेणे हे नेमके काय असते हे खूप वेगळ्या पद्धतीने असतात. जेव्हा एखाद्या खेळाडूचे हास्य विनोदामध्ये अभिनंदन करणे असा आनंद झालेला असतो की कठीण विषयात नापास झालेल्या मुलालाही वडील तिथं रागवतात. म्हणजे रस्त्यावर सिग्नलवर थांबलेल्या गाडीपाशी येऊन भीक मागणाऱ्या मुलांना झिडकरून तिथं लावणं असे आपण तिथं कधी कधी समजून घेत असतो. म्हणजे सामाजिक संवेदन हा याचा अर्थ असा आहे की इतर व्यक्तींना आपण समजून घेणे हा तिथं अर्थ होत असतो. मग कशा पद्धतीने आपल्याला कोण रागवतं, आपण कोणाला कसं झिडकारतं, यामध्ये सामाजिक संवेदन तिथं खूप महत्त्वाचे असते. आणि या मनुष्य हा इतका समाजशील प्राणी आहे की सतत दुसऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहणे त्याला आवडत असते. दुसऱ्याला समजून घेणे तिथं राहायला आवडत असते. आणि आपल्या जीवनात इतर व्यक्तींचे असलेले विचार किंवा सादरीकरण किंवा हे खूप महत्त्वाचं असतं. आता यामध्ये जेव्हा सामाजिक संवेदनामध्ये जेव्हा घटकांचा विचार केला जातो, अभाषिक संप्रेषण, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, शब्दाशिवाय होणारा जे संभाषण आहे अत्यंत प्रभावशाली मार्ग आहे. मग तो कोणत्याही लिखित अथवा बोललेल्या शब्दांचा वापर न करता आपण काय म्हणायचे, काय पोहोचवायचे, चेहऱ्यावरील हावभाव, स्पर्श, ही नजर भिडवण्याची पद्धती, देहबोली या अभाषिक संप्रेषणामध्ये येत असतं. अभाषिक संप्रेषण हे तिथं खूप महत्त्वाचे असतं. या वेगवेगळ्या सिद्धांतामध्ये शब्द जे अल्बर्ट मेहरबीन यांनी सांगितलं आहे की 60%, 38%, 95% व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे 55% देहबोलीने हे करते, शब्द 7% वाढते, शब्दफेक 38% वापरत असते. मग यामध्ये जास्तीत जास्त समोरच्या व्यक्तीपर्यंत हा तिथं मोठ्या प्रमाणात पोचत असतो. आणि यामध्ये हे सांगितले की अभाषिक संप्रेषणातून वेगवेगळ्या केशभूषा असो, चेहऱ्यावरील हा आविर्भाव असो, चेहरा आपला मनाचा काय असतो, आरसा असतो. त्यामध्ये बऱ्याचशा वेळेस कांस्यपदक जिंकणारे रजत पदक किंवा खेळाडूमध्ये जे काही असतात त्याच्यावरून बऱ्याच गोष्टी आपल्या विविध भावना दर्शवणारे किंवा स्मार्टफोनमधल्या इमोजी याही मोठ्या प्रमाणात आपल्याला राग, आनंद, दुःख, घृणा हे सगळे इमोजी आपल्याला जास्तीत जास्त अभाषिक संप्रेषणाचं तिथं काम करत असतात. दुसरा जो पॉईंट आहे गुणारोपण, दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्याची कारणे शोधणे. यामध्ये त्यांनी सांगितले की तुम्हाला कसा आणि कधी अनुभव आला आहे व का तुमची जवळची व्यक्ती कधीतरी नेहमीपेक्षा वेगळीच वागली आहे का, अशा वेळी ती व्यक्ती तुमच्याशी कशी वागली आहे, कधी कधी तुमचं वागण्याची कारणं ही वेगवेगळ्या प्रकारे असं. बघा विद्यार्थ्यांना, कधी कधी एखाद्याला आपण विचारलं का रे परीक्षेत एक्झाममध्ये नापास का झाला असा प्रश्न जेव्हा आपण विचारला जातो तेव्हा बऱ्याच वेळेस काही म्हणता त्यावेळेस मला वेळ मिळाला नाही, घरच्यांनी वेळ दिला नाही, मला त्यावेळेस माझं काहीतरी लग्नच होतं, काही कारण असो नसो, पण त्या व्यक्ती तिथं काय करत असा, खोटं नाटक खरं हे सांगत. आणि जो काही जी चूक असते ती व्यक्ती स्वतःवर तिथं घेत नाही तर दुसऱ्यांवर तिथं देत असते. दुसऱ्यांना तिथं दोष हा तिथं देऊन मोकळं. मग कितीही कोणाचं कसंही वागो, काही वाईट हो किंवा चांगलं हो, ते माझ्यामुळे नाही झालं, ते दुसऱ्यांमुळे झालं, ते असं झालं, हे त्याच्यामध्ये दाखवलं जात असतं. मग एखादा कोणताही विनोद कार्यक्रम बघताना जर हसत असेल तर व्यक्ती नेहमीच हसते असे आपण तिथं म्हणत असतो. वेगवेगळ्या कार्यक्रम भलताच विनोदी आहे असे आपण म्हणतो. म्हणजे त्यामध्ये बघा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना एकमत, सातत्य, वेगळेपणा या खालील उदाहरणामधून आपल्याला काय होईल समजून तिथं घेता येईल. जर कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे सगळे हसत असतील तर एकमत जास्त आहे, फक्त राम एकटा हसत असेल तर एकमत कमी आहे. ह्याही घटकाचा तिथे विचार केला जातो. सातत्य, जर विनोदी अभिनेत्याच्या कार्यक्रमात राम नेहमी हसत असेल, हे जर हसत असेल तर ते काय आहे,
त्या कामामध्ये ते सातत्य तिथं वापरलं जात असतं. राम हा फक्त अभिनेतेच्या कार्यक्रमात हसत असेल, वेगळेपणा असेल तर त्यामध्ये यामध्ये विनोदी अभिनेत्याच्या कार्यक्रमात जे हसत असेल तर वेगळेपण हे त्यामध्ये कमी तिथं दिसत असतं. म्हणजे यामध्ये बघा गुणारोपण हे की कधी कधी काही गोष्टींमध्ये आपल्याला फसगत तिथं होण्याची शक्यता असते, पण मग पूर्वग्रह किंवा पक्षपात याच्यामुळे ह्या गोष्टी तिथं वेगवेगळ्या प्रकारे तिथं निर्माण ह्या होत असतात. ओके. आता त्यामध्ये परत त्यांनी सांगितले की छाप पाडणे किंवा ठसा निर्मिती किंवा इथं सामाजिक स्वरूप या गोष्टींचाही तिथं आपल्याला काय केलं जातं, विचार केला जात असतो. एखाद्या अत्यंत प्रभावी नेत्याच्या भाषणाने आपण भारावून गेलो. कधी असं तिथं वाटतं की एक दुसऱ्याच्या संपर्कात आलं की आपल्याला दुसरी व्यक्ती खूप चांगली आवडायला लागते, म्हणजे एक दुसऱ्याशी आपण तिथं बोलतो. ह्या सगळ्या घटकांचा तिथं काय होतो, विचार हा केला जात असतो. ज्या क्षणी आपण कोणत्याही अपरिचित व्यक्तीकडे पाहतो त्या क्षणी व्यक्तींबद्दल विशिष्ट ठसा तिथं उमटत असतो आणि त्यामध्ये त्या व्यक्तींबद्दल सकारात्मक किंवा नकारात्मक हा भाव तिथं काय होत असतो, निर्माण होत असतो. यामध्ये सामाजिक संवेदनाचे विशिष्ट पैलू हे अभाषिक किंवा गुणारोपणासारख्या या घटकांचा तिथं त्या व्यक्ती तिथं विचार हे करत असतात. आणि यामध्ये म्हणजे हे त्यामध्ये त्यांनी सांगितले की ठसा निर्मिती म्हणजे आपण म्हणतो की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. म्हणजे आपण जे काही चांगलं राहतो, चांगलं बोलतो, चांगले कपडे घालतो, हे इम्प्रेशन मॅनेजमेंट किंवा प्रेशर मॅनेजमेंटमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी तिथं करत असतो. त्यामुळे इतरांवर चांगली छाप पाडण्यासाठी ठसा व्यवस्था आपण तिथं व्यक्त करत असतो. मग ते स्वतःचे व्यक्तिमत्व आकर्षक करणे, स्त्रियांनी मग काजळ लावणे, लिपस्टिक लावणे, हे करणे, दाढी करणे, उठावदार अवास्तव ह्या सगळ्या घटकांचं हे केलं जात असतो. नंतर सामाजिक संवेदनाची अचूकता, ॲक्युरसी ऑफ सोशल परसेप्शन. आता सामाजिक संवेदनाची अचूकता जी काही आहे त्यामध्ये सांगितले की बऱ्याच वेळास व्यक्तीबद्दल विसंगत अभाषिक संकेत हे तिथं मोठ्या प्रमाणात येतात. कधी कधी जाणवणाऱ्या गुणांचा एकत्रित विचार केला जातो आणि ती व्यक्ती संपूर्णपणे समजून घेण्यासाठी अयशस्वी होत असते. तरीसुद्धा सामाजिक जगतातील व्यक्ती घटनांबद्दल मिळालेली माहिती अपूर्ण, क्लिष्ट, चुकीची असू नये, इतरांविषयी असावी अचूक धारणा असावी. थोडक्यात तात्पर्य की ह्या सगळ्या म्हणजे सामाजिक संवेदनाची अचूकता ही मोठ्या प्रमाणात असते. तात्पर्य काय की एक व्यक्ती दुसऱ्या चांगल्या प्रकारे समजून घेते, सामाजिक जगातून माहिती तिथे मिळत असते. म्हणजे बघा एखाद्या वेळेस काय होतं, काही वेळेस बघा आपण असं विचार करतो सामाजिक संवेदन, एखादी व्यक्ती भर चौकात उभे राहून हातवारे तिथं करते आहे, तर त्या व्यक्तीचं आपण असं म्हणू शकतो, काही ना वाटेल की हिचं मानसिक संतुलन नसेल, पण तसं नसतं. ती वाहतूक पोलीसदार असते, ती इकडून तिकडे गाड्या आहे. म्हणजे अशामुळे ॲक्युरसी ऑफ सोशल परसेप्शन, सामाजिक संवेदना ह्या खूप साऱ्या गोष्टी आहे की त्या आपण तिथं समजून घेणं हे आपलं खूप खूप महत्त्वाचं असतं. ओके. इथं सामाजिक संवेदनाचा पॉईंट आपल्या इथं थांबतो.